कल्याण स्टेशन येथे वाहतूक कोंडीच्या संदर्भात आपण सर्व डिपार्टमेंटची काल बैठक घेतली। तिकडे मेजर जे 2-3 प्रश्न आहे त्याच्या अनुषंगाने RTO विभाग, ट्रॅफिक पोलीस, पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका सर्व जे डिपार्टमेंटचे व्यक्ती आहेत त्यांना वेगवेगळ्या जबाबदारी देण्यात आलेली आहे। तिकडे रिक्षा असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडी फेस करावी लागते आणि तसं त्यांचा अनरेग्युलेटेड मूवमेंटमुळे रोड ब्लॉक होतो। RTOचे अधिकाऱ्यांना आपण त्यांची मूवमेंट रेग्युलेट करण्याच्या अनुषंगाने निर्देश दिलेले आहेत। सोबतच तिकडे ट्रॅफिकचे पण अधिकारी आणि पोलीसचे अधिकारी सकाळ आणि संध्याकाळ जो एकदम पीक ट्रॅफिकचा टायमिंग आहे तेव्हा डेफिनेटली उपस्थित राहतील असे निर्देश दिलेले आहे, जेणेकरून हे समस्या राहणार नाही। आणि सोबतच महापालिकेची एक सेंट्रल टीम आपण तिकडे नियुक्त करतोय, जेणेकरून तिकडे जे फेरीवाली आहे त्यांचा जो प्रॉब्लेम आहे ते होणार नाही। यासोबतच स्काय वॉकसाठी एक विषय मागे रखडलेला होता। आता स्काय वॉक साफ करण्याची जबाबदारी महापालिकेकडूनच आपण कर्मचारी नियुक्त करून करण्याचं नियोजन ऑलरेडी केलेलं आहे आणि मागचे 3 आठवड्यापासून आपण ते सुरू केलेलं आहे। आधी स्कायवॉकमध्ये पाटली रेल्वे, पाटली आधी MMRDA मार्फत होत होतं, त्यामुळे ते कन्फ्युजन चालू होतं। या अनुषंगाने मला वाटते की आपला सेटिस प्रकल्प जोपर्यंत होत नाही कंप्लीट, विच इज आपला डेडलाईन मार्च 25चा आहे, तोपर्यंत या माध्यमातून जो ट्रॅफिक आहे त्याला रेग्युलेटेड पद्धतीने आपण चालवण्यासाठी नियोजन केलेलं आहे। फेरीवाले जे आहे ते महानगरपालिकेची सेंट्रल टीम जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते कारवाई करतील आणि स्टेशन परिसरातील जो आपले सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगाने फेरीवाले राहणार नाही, या अनुषंगाने आपण दक्षता घेण्यासाठी टीम्सना सांगितलेलं आहे आणि सोबत पोलीस आणि सुरक्षा विभागाचे कर्मचारी पण राहतील। आपल्या महानगरपालिकेअंतर्गत काही रस्ते MSRDC, काही रस्ते MMRDA मार्फत सुरू आहे आणि कल्याण शिल्ड फाटा जो रोड आहे तो MSRDCकडे आहे। त्यांचे अधिकाऱ्यांना पण आपण मीटिंगमध्ये सूचना दिलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहे ते भरण्याची कारवाई त्यांच्या मार्फत सुरू आहे आणि खड्डे हा जास्ती पावसाळा आला की परत निर्माण होतात, तेव्हा लगेच ते खड्डे भरण्याच्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे, हे पण आपण सूचना दिलेली आहे। सोबतच महानगरपालिकेचे जे स्वतःचे रस्ते आहेत त्यासाठी ऑलरेडी टेंडर काढून झालेले आहे, ते टेंडर लाईव्ह आहेत आणि त्या अनुषंगाने जिथे आपल्याला खड्ड्यांचं प्रमाण दिसतो तिकडे कारवाई केली जाते। फक्त काही जे आंतरिक भाग आहे जिथे पूर्ण रस्ताच मोडकळी चालला आहे, मग तिकडे आपल्याला वेगळं नियोजन करावं लागेल आणि जशी जशी हे प्रकार किंवा ही माहिती आपल्याकडे येते त्या अनुषंगाने आपल्याकडनं नियोजन केलं जातो आहे। यासोबतच आपण एक आपत्कालीनचा नंबर ऑलरेडी डिस्प्ले केलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून। अशा पद्धतीची कुठलीही नागरिकांची प्रॉब्लेम असली तर ते त्यांनी त्या नंबरवर नोंदवावा, कारण त्याचा एक गोषवारा आमच्याकडे दररोजीचा येतो आणि त्या अनुषंगाने पुढील नियोजन त्या ठिकाणचं आपल्याला करता येईल। आपले मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर केलेली आहे। ही योजनाचे फॉर्म्स भरण्यासाठी 1 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत वेळ आहे। यामध्ये 21 ते 65 या वयोगटातल्या ज्या महिला आहेत त्या पात्र ठरतात, ज्यांचं उत्पन्न जो वार्षिक आहे तो 2.5 लाखाचा आतमध्ये आहे किंवा त्यांच्याकडे पिवळा किंवा केशरी राशन कार्ड आहे। अशी महिलांनी वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आत्तापर्यंत आपल्याकडे जवळपास 25,000 फॉर्म्स भरलेले आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण जे मदत केंद्र स्थापन केलेले आहे प्रत्येक मतदान केंद्र येथे, प्लस आपले सर्व वॉर्ड ऑफिसेसमध्ये, सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये तिकडनं आपल्याला चांगला प्रतिसाद महिलांमार्फत मिळतो आहे। याची स्कीमची डेडलाईन जी आहे ती 31 ऑगस्टपर्यंत आहे, त्यामुळे या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करू इच्छिते की जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, जेणेकरून याचं बेनिफिट त्यांना देता येईल। याचा बेनिफिट म्हणजे त्यांना प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये त्यांचे बँक अकाउंटमध्ये जो आधार लिंक्ड आहे त्याच्यामध्ये भेटणार आहे आणि त्यांचं सर्वांगीण विकासासाठी हे जे पैसे आहेत ते महत्त्वाचे ठरणार आहे।